बीडमधील वाढती गुन्हेगारी आता चिंतेचा विषय बनत चाललेली आहे। एका पाठोपाठ खुनाच्या घटना ताज्या असताना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयकावर जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे। लास मस्के असं गंभीर असलेल्या त्या व्यक्तीचं नाव असून मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी घरामध्ये घुसून म्हस्के यांच्यावर जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यादरम्यान मध्यस्थी करणाऱ्या विलास यांच्या बहिणीवर देखील हल्ला झाल्याची माहिती मिळते। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिलेली असून अधिकचा तपास सुरू करण्यात आलाय। भारत मस्के हे रात्री 1 वाजता त्याचे वडील आडमिटे दवाखान्यात तिथे त्यांना भेटून घरी गेले। त्याच्यानंतर 1 वाजून 10 मिनिटांनी तिथे एक माणूस आला दरवाजाच्या पुढे आणि थाप मारल्याच्या नंतर ते दरवाजा उघडला त्यांनी। तर म्हणलं पेट्रोल आहे का? तर हे पेट्रोल नाही म्हणलं की लगेच झापड मारली त्याला। आणि जे ते झापड मारल्यानंतर आवाज आला की दुसरे जे लपले होते 5 जण ते लगेच समोर आले। सगळ्यांनी कोयत्याने वार आणि तलवारीने वार करायला सुरुवात केली। त्याच्यात ते गंभीर जखमी झाले आणि त्याच्यानंतर ते पळून गेले। तर बीडमधून प्रतिनिधी आकाश सावंत आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। आकाश, विलास म्हस्के यांच्यावर नेमका कोणत्या कारणाने हा हल्ला झालाय? नक्कीच ऋतुजा, बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी थांबायचं नाव घेत नाहीये। एकीकडे बघायला गेलं तर पोलिसांकडून गुन्हेगारांवर कारवाई केली जाते, मात्र पोलिसांचं भय कुठंतरी बीड मध्ये उरल्याचं दिसत नाहीये। आज म्हणजे आजपर्यंत किरकोळ घटना ऐकल्या होत्या आपण, मात्र आता थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय मदत कक्षामध्ये समन्वयक म्हणून गेल्या 3 वर्षापासून काम करणाऱ्या विलास मस्के यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला। काल मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या घराचे दार वाजवत काही 5 ते 6 जणांनी त्यांच्या घरात घुसून त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला व त्यांची मध्यस्थीसाठी त्यांची बहीण मध्ये आली असता त्यावर देखील या गुन्हेगारांनी हल्ला केला आहे। त्यांनी तोंडाला मास्क बांधलं असल्यामुळे हे गुन्हेगार कोण आहेत हे अद्याप निष्पन्न झाले नाही। मात्र पोलिसांचं एक पथक या घटनास्थळी जाऊन भेट देऊन देखील आलेलं आहे आणि जे जखमी आहेत त्यांच्यावरती सध्या बीडच्या एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। आज आयजी देखील बीड शहरामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये बैठक घेत आहेत। मात्र या प्रकरणी आता कशा पद्धतीची कशा स्वरूपाची कारवाई केली जाते हे देखील पाहणं आता ऋतुजा महत्वाचं ठरणार आहे। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।